माझ्यावर एक नाही, दोन नाही, तीन नाही, 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. बाकी सोडाव, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्यांना तुम्ही बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे ना सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अनेक लोकांना जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे. ते आपल्यालाही ज्ञात आहे. पण मला एक सांगायचंय, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. ते पण सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात त्या. तेव्हा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली.